गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी मी काल एक व्हिडिओ बनवला होता की त्यामध्ये आपण या ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ज्या काही कंटेनर सर्वे वगैरे करतात तर त्यामध्ये त्यांना जी कामे करावी लागतात किंवा तापरुग्ण वगैरे शोधावे लागतात तर त्या दृष्टीने त्यांना या महिन्यामध्ये ते जे काम करतात त्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले होते की कुठल्या डासामुळे कुठला रोग होतो किंवा कुठला डास चावल्यास कुठले रोग होतात. तर यामध्ये आपण डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, हिवताप वगैरे जे काही रोग कुठल्या डासांमुळे होतात, हत्ती रोग असेल कुठल्या डासामुळे होतो, डास चावल्यामुळे होतो हे पाहिलं होतं. तर त्यापुढील व्हिडिओ बनवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या कमेंट मला या चॅनलवरती मिळाल्या व त्या कमेंट विचारात घेऊनच मी आपला आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ असणार आहे ऑगस्ट 2024मध्ये आशांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. तर आपण जे काही कंटेनर सर्वे वगैरे करतो तर त्यामध्ये ज्यावेळेस हा सर्वे आपण करत असतो तर त्यावेळेस आपल्याला तापरुग्णांचा शोध देखील घ्यावा लागतो व वेगवेगळ्या कंटेनरमध्ये वेगवेगळ्या डासांच्या आळ्या वगैरे आहेत का हे देखील चेक करावं लागतं. तर समजा हा सर्वे करताना एखाद्याच्या घरी गेल्याच्या नंतर जर एखाद्या व्यक्तीमध्ये डोके दुखणे, थंडी वाजून ताप येणे, थंड त्वचा व घाम फुटणे यांसारखी लक्षणे जर आढळत असतील तर आपण त्यांची स्लाईड वगैरे घेतली पाहिजे व चेकिंगसाठी पाठवली पाहिजे आणि त्या व्यक्तीला पॅरासिटामॉल वगैरे दिलं पाहिजे. तर ही सर्व हिवतापाची लक्षणे असतात. तर त्यानंतर हिवताप तपासणीसाठी RDK या किटचा वापर करतात. तर आपण जे काही स्लाईड घेतो तर त्या चेक करण्यासाठी किंवा हिवतापाची जी जर आपल्याला तपासणी करायची असेल तर आपण RDK या किटचा वापर केला पाहिजे. त्यानंतर बघा हत्तीरोग नियंत्रणासाठी IDA हे औषध देतात. म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हत्तीरोग कुठल्या डासाच्या चावण्यामुळे आपल्याला होतं हे पाहिलं होतं. परंतु यावरती नियंत्रण आणण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचं औषध वापरलं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं औषध वापरतात हे आशांना माहिती असणं आवश्यक आहे. तर हे औषध असणार आहे IDA. तर त्यानंतर बघा अतिसाराचा सर्वे देखील आपण या पाठीमागं केलेला आहे. तर यामध्ये नेमकं अतिसार म्हणजे काय हे देखील आशांना माहीत असणं आवश्यक असतं. तर अतिसार म्हणजे काय बघा, नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात व घनतेत बदल होऊन शरीरातून पाणी व क्षार शौचातून बाहेर फेकले जाते तर यालाच आपण काय म्हणणार आहोत, अतिसार. तर अतिसार नियंत्रण पंधरवडा वगैरे देखील आपण साजरा करतो. यामध्ये सर्वेक्षण करून त्या व्यक्तीला जर अतिसाराची जर आपल्याला लक्षणे असणाऱ्या व्यक्ती आढळल्या तर त्यांना आपण ORS किंवा झिंकच्या गोळ्या वगैरे देखील देतो. तर नेमकं अतिसार ओळखायचं कसं, तर ही अतिसाराची व्याख्या आहे की अतिसार म्हणजे नेमकं काय, तर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात व घनतेत बदल होऊन शरीरातून पाणी व क्षार शौचातून बाहेर फेकले जाणे म्हणजे अतिसार. तर अतिसार नियंत्रणासाठी मी सांगितल्याप्रमाणे आपण ORS पासून क्षार संजीवनी बनवतो व त्याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देखील उपयोग करतो. तर हिवताप झाल्यानंतर व्यक्तीचे हिवताप निदान झाल्यास आपण आशा या नात्यानं रोग्याला सुरुवातीस पॅरासिटामॉल, या सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर सर्वे करताना एखाद्या व्यक्तीला घरातील व्यक्तीला ताप वगैरे आढळला असेल तर जर आपल्याला वाटलं की डोकेदुखी, थंडी, ताप, घाम फुटणे यासारखी लक्षणे जर त्या व्यक्तीमध्ये असतील तर त्याच्या निदानासाठी आपण काय करणार आहोत, तर हे निदान होण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीला पॅरासिटामॉल टॅबलेट द्यायची आहे. त्यानंतर त्याला हिवताप निदानाची टेस्ट वगैरे RDK किटच्या साहाय्याने करून घ्यायला सांगायचे आहे. व जर यातून जर त्याला हिवताप झाल्याचं निदान झालं तर आपण त्याला पुढील चिकित्सेसाठी किंवा पुढील औषध गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी पाठवू शकतो. त्यानंतर जर समजा सुरुवातीलाच ताप वगैरे त्याला वाटत असेल तर आपण कोमट पाण्याने त्याला अंग पुसण्याचाही सल्ला देऊ शकतो. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ देखील आशांच्या दृष्टीने ऑगस्ट महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. यातील प्रत्येक पॉईंट हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासा व या गोष्टींचं ज्ञान तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये नक्की ठेवा. यापुढील जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तसं प्रत्येक आशानं जी आशा हा व्हिडिओ पाहत असेल तर त्या आशानं कमेंटमध्ये पाठवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या कमेंट विचारात घेऊनच यापुढील व्हिडिओ असणार आहेत. त्यामुळे कमेंट ही 100% तुम्ही देणं आवश्यक आहे. धन्यवाद.